गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? जो होता मंगळवार निफ्टीच्या एक्सपायरीचा. ओके. असं बघायला गेलं तर निफ्टीने आज असं काही मोठं केलं नाही जेणेकरून कोणाला मोठा प्रॉफिट होईल. हा स्कॅल्पिंग मध्ये हा मुवमेंट घेतला असेल तर नंतर मार्केट साईडवेज. ओव्हरऑल बघायला गेलं तर मार्केट टोटल साईड होतं. डे हाय डे लोच्या मध्ये मार्केटने सर्वाइव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. बघा मार्केट कुठपर्यंत आला हा विषय येतो. बघा मार्केट कुठपर्यंत आलं तर मार्केट 24,000 पर्यंत आलेलं आहे. ओके, हा विषय बघायला पाहिजे आपल्याला पहिला. आणि त्यानंतर मार्केटची अजूनची खालची लेवल जी आहे ती समजण्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या अंतपर्यंत राहण्याची गरज आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगेन की उद्याचं मार्केट कसं होऊ शकेल आणि कुठल्या पद्धतीमध्ये आपण ट्रेडिंग करायचं. बघा आपण काल काल आपण काय बोललो होतो की इथे आपल्याला एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. ओके, रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. डेली टाइम फ्रेम मध्ये पण येऊन बघूया ती घडले का. ओके, तर एक रेड कॅन्डलची हॅमर बनले जिकडनं आपल्याला दिसून येते की वरच्या साईडने खास प्रेशर दिसतोय. ओके, बघा याच्यामध्ये ना आता तुम्हाला एक गोष्ट समजण्यात खूप सोपं जाईल की मार्केट एक रेंज मध्ये अडकलेलं आहे. क्लिअर कट रेंज मध्ये. बघा जरा खाली घेऊया. ही रेंज आहे लगभग तरी, म्हणजे लगभग ही 180 200 पकडा आणि खाली जी आहे ती लगभग 800 पकडा. ओके, मग वरती आपल्याला इथे 200 आणि ती खाली 200 म्हणजे मार्केट 400 पॉईंट मध्ये परत अटकले. हे जे एक मुवमेंट पकडलेली पण ती परत खाली आली या दिवसाच्या कॅन्डल. मी पूर्ण दिवसाला जर मी डेली बघत असेल, डेली चार्ट बघायचा प्रयत्न करत असेल तर डेली चार्ट वरती टेक्निकल अनालिसिस वरती मी इथपर्यंत ओके किंवा ह्याच्या टोकापर्यंत लगभग 300 आणि खाली लगभग 820 या 800 पर्यंत एक रेंज बनवून टाकतो. आता हा विषय जो आहे ना हा जरा विषय समजण्यासारखा आहे आणि मला समजवण्याचं इथे जरा डीपली समजावलं. तुम्हाला असं वाटतं की इथे तुम्ही डीपली समजावं गोष्टी, कारण का ह्याला आपण बोलतो एक मदर कॅन्डल उभी राहिलेली आहे. जे एवढ्या दिवसापासूनचा प्रवास व्यक्तीने केला होता त्या एका कॅन्डलनी तो प्रवास संपून टाकला. म्हणजे बघा कसं असतं, जेव्हा मार्केट वरती जातं आणि तिथे एक रेड कॅन्डल बनते याचा अर्थ काय होतो की मार्केट त्याच रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, नीट बघाल तुम्ही ना तर मार्केट इकडनं वरती गेले आणि इकडनं खाली आले. मग उद्या पण काय होईल, उद्या मार्केट ह्या लेवलला टेस्ट करायला नक्कीच येईल. मला पण अपेक्षित कॅन्डल जर तू उद्या सांगायची असेल समजायची असेल तर इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा मला दिसून येत आहे. ओके, आता मी उद्या रेड कॅन्डल बोलल्यावर तुम्ही माझ्या कुठल्याही गोष्टीवरती ट्रेड घेऊ नका, कारण का मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाही आहे. दुसरी गोष्ट, जर ट्रेड कराल ती तुमची स्वतःची रिस्क असेल, त्यासाठी मी कारणीभूत नसेल. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे, ते मी दिलंय युट्यूबच्या माध्यमातून. ओके, आता समजण्याची गोष्ट अशी आहे की मार्केट ना वर जातं तर मार्केट खाली जातं. मार्केटला काय नक्की करायचंय बघा. मार्केटला मी हर वेळा सांगतो, तुम्ही माझ्या पहिल्याचा व्हिडिओ बघत असाल की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा एक बांध निर्माण होतो. ठीक आहे, एक लेअर वाढत जाते पाण्याची, एक पातळी वाढत जाते आणि जेव्हा पाणी बांधाच्या वरनं जायला लागतं तेव्हा हे गेट खोलले जातात आणि जेव्हा गेट खोलले जातात तेव्हा एक मोठा प्रेशर निर्माण होतो आणि पाणी तिकडनं निघतं. खूप मोठा प्रेशर निर्माण होतो. बघा मार्केट आता काय करतंय ना, प्रेशर क्रिएट करतंय, एका झोनमध्ये प्रेशर क्रिएट होतं. जेव्हा पण ही लेवल किंवा ही लेवल तुटेल ना तेव्हा वन साइड रॅली भेटेल, तोपर्यंत आपल्याला शांत बसायचंय. आज पण मार्केटने काहीच नाही केलं, पण हा सेलरचा प्रेशर दिसतोय वरनं. तर माझ्यासाठी ते रेड कॅन्डल अपेक्षित आहे, हे सायकोलॉजीचा एक भाग आहे. ठीक आहे, पण दुसरी गोष्ट जर मी 15 मिनिटावरती येत असेल, नीट बघा, 15 मिनिटावरती येत असेल ना तर मला इकडनं ना मार्केटने जो फॉल दिलाय त्यानंतर मार्केटने एक मोमेंट दिलाय. पण तुम्हाला इथे काय दिसतंय का, मार्केट वरती गेले परत मार्केट वरती गेले आणि परत मार्केट बघा 1 2 3 ह्या गोष्टी जर मी बघत असेल, त्या समजायचा प्रयत्न करेन, तर मार्केट आहे ना एक लोअर लो पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आज पण 5 मिनिटाच्या आधी लोअर लो पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा लोअर लो पॅटर्न कुठपर्यंत आहे, तर हा लोअर लो पॅटर्न बनवण्याची ताकद जी आहे मार्केटची, आज आपण ह्याचा लो घेऊया, लगभग 24,020 पर्यंत आहे. या 24,000 राऊंड फिगर पकडूया आपण. ओके, जर मार्केटने ही रेंज तोडायचा प्रयत्न केला तर मार्केट लगभग तरी ह्या 800च्या रेंजला चेस करायला येईल किंवा
गाठायला येईल, कारण का इथे मग काहीच नाही तसं दिसण्यासारखं. ओके, ही जी मुवमेंट होती ती मार्केट कॅप्चर करण्यासाठी येईल. ठीक आहे, हा एक संवाद झाला. पण नाही झाला तर मार्केट परत ह्या रेंजला वरती 300 पर्यंत चेस करण्याचा एक स्वाभाविक संधी बघेल. आता मी रेड कॅन्डल का बोलतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि ह्याच्या वाटचं सायकोलॉजी कळली पाहिजे. तुम्ही जर बघाल ना 15 मिनिटावरती, तर मी जर उद्या इथे रेड कॅन्डल बोलत असेल, बघा इथे रेड कॅन्डल बोलत असेल ना, तर मला इथे डबल बॉटम भेटतोय आणि तुम्हाला जर दिसत असेल तर ही गोष्ट एक स्वाभाविक ट्रेड वरच्या साईडला बनेल. म्हणजे मार्केट काय करेल आता, मंगळवार गेला, संपला, गुरुवार बुधवार गुरुवार शुक्र 3 दिवस मार्केट ह्या रेंजमध्ये राहिलं आणि जर छोटा मोठा इथे कुठल्याही कॅन्डल बनवल्या, असं उद्या एक रेड कॅन्डल बनेल, तर मग एक मार्केटची मुवमेंट कळेल आणि वीकली क्लोजिंग वरती नक्कीच कळेल की मार्केटची दिशा कशी आहे. कारण मार्केट जास्त वेळ राहत नाही, तुम्हाला सांगितलं मार्केट एका बाळासारखं जास्त वेळ राहत नाही. ठीक आहे, तर मला एक मुवमेंट अपेक्षित आहे जी आहे ना अशी आहे. ओके, त्याचबरोबर जर मी RSI डायव्हर्जन लावत असेल, ठीक आहे, RSI डायव्हर्जन लावत असेल, तिथे मला असं काही दिसत नाही RSI डायव्हर्जन. ठीक आहे, मी 5 मिनिटावरती जर बघत असेल तर काल एक RSI डायव्हर्जन दिसलेलं होतं, जे असं होतं आणि ते मार्केटने आज दिलंय खाली, म्हणजे मार्केट खाली आलंय. पण मार्केट खाली जे आलंय ते योग्य पातळीवरती आहे का, आपल्या लेवल्सवरती आहे का, तर हो, त्या लेवल्सवरतीच मार्केट काम करतं. म्हणजे आपल्या लेवल्स बरोबर आहेत, हा एक विश्वास आला की आपण ज्या लेवलवरती काम करत आहोत, ज्या आपण लेवल लावल्या आहेत त्या लेवल्स बरोबर आहेत का. आणि जेव्हा लेवल्स बरोबर येतात तेव्हाच तुमचा अभ्यास काहीतरी एक चांगल्या दिशेला चाललाय हे तुम्हाला कळतं, तुम्ही बरोबर आहेत, आणि तेव्हाच पैसा तुमच्याकडे येऊ शकतो. पॉईंट नंबर 1. ठीक आहे, आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की मार्केटने इथे बघा एक थांबण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे सेलर्स ह्या लेवलला आहेत जी लेवल आहे लगभग 200-180 ची. ओके, मार्केटनी जर उद्या इकडनं एक डाऊनफॉल जर दिला, एक रेड कॅन्डल जर बनवली, तर माझी अपेक्षा आहे की मार्केटनी ही लेवल की टेस्ट करावी, जेणेकरून काय होईल माहितीये का, हा जो RSI वर चाललाय ना असा असा, इकडे काय होईल माहितीये का, हे असं होईल. मी परत तुम्हाला दाखवतो. हा जो मोमेंट आहे ना लोअर लो बनवतील. ठीक आहे, आणि इथे काय होईल, इथे एक हायर हाय पॅटर्न बनवत जाईल मार्केट. मग काय होईल, RSI डायव्हर्जनला एक चांगली संधी भेटेल ह्या लेवलला, इकडनं बाउन्स येण्याचा शक्यता जास्त आहे. आता बघूया मार्केटमध्ये उद्या काय होत आहे ते. उद्याच्या क्लोजिंग ओपनिंग वरती डिपेंड आहे. ग्लोबल मार्केट जे चाललंय त्या पद्धतीने चाललेलं आहे. गोल्ड पडतंय उठतंय, क्रूड ऑइल पडतंय उठतंय, पण एका रेंज मध्ये असल्यामुळे कोणालाही क्लिअर इंडिकेशन येत नाहीत. प्रॉफिट बुकिंगचा प्रकार होतो हे तुम्हाला पण कळलं असेल. इकडे 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 तुम्हाला कळते. म्हणजे वर्किंग हवर्स तुम्ही असं बोलू शकता की ट्रेडिंग हवर्स मध्ये कुठेही असा एक ठोस सबूत भेटत नाहीये, ठोस निर्णय घ्यायला आपल्याला भेटत नाहीये जिकडे आपण चांगली रॅली पकडू शकतो. आणि हे कधीपासून चाललंय, 9 तारखेच्या मार्केट पासून चाललेलं आहे. हा जो 8 तारखेचा मार्केट होता त्यानंतर 9 तारखे मार्केट साईडवेज, इथे साईडवेज, हा एक छोटीशी मुवमेंट. ठीक आहे, त्यानंतर मार्केट साईडवेज. म्हणजे मार्केट अशा मोठ्या काही मुवमेंट देत नाहीत, म्हणून कारण का मार्केट एका रेंज मध्ये अडकले. बघा उद्या जर मार्केटनी हा जो बॉटम तोडला, आपण परत करूया 5 मिनिटाच्या आत घेऊन, तर उद्यासाठी माझी जी रेंज असेल लगभग तरी, मला जर काय करायचं असेल तर मी लगभग ह्या डे हायला का, आता तुम्ही असं बोलाल ह्या डे हायला का, कारण का बघा इकडनं एक रिजेक्शन आहे, इथे मार्केट सर्व्हाइव्ह झालेलं आहे, इकडनं मार्केट सर्व्हाइव्ह होता होता पटकन वरती गेलेले, म्हणजे सपोर्ट, रेसिस्टन्स, रेसिस्टन्स आणि आजचा रेसिस्टन्स, हे कॅल्क्युलेटिव्ह स्टडी सायकोलॉजी वरती अशी बोललं जातंय, समजलं जाते की इथे एक मार्केट परत बॅरिश प्राइस ऍक्शन करेल, जेणे RSI वरच्या साईडला येऊन एक चांगला बुलिश मुवमेंट देईल. ठीक आहे, तर मला काही करायचं असेल तर मी नक्कीच ह्या लेवलच्या वरती करेन. ओके, लेवल जाऊन ठेवतो. ही बघा, ही जी आहे लगभग 140च्या वरती, समजा ना 150च्या वरती, 24,150च्या वरती. आणि जर मार्केट खाली यायचं असेल तर मी डायरेक्टली 24,000च्या खालीच काहीतरी करायचं असेल तर मी करेन. 24,000 एक राऊंड फिरकल आहे सायकोलॉजिकल. पहिला टार्गेट माझा 920 लगभग तरी,
ओके 920. त्यानंतर माझा दुसरा टार्गेट जो असेल तो लगभग 800 पर्यंत असेल, 820 पर्यंत असेल. ओके 820 हे उद्यासाठी आहे तात्पुरतं, कारण का उद्या बुधवार मार्केट 2 दिवसाच्या एक्सपायरी मध्ये पेनिट्रेशन बसतं. मार्केट उद्या बहुतांश त्या लेवल तोडण्याचा प्रयत्न करू शकेल, कारण आज एक्सपायरी झाल्यामुळे डायरेक्टली एक मोठा मुवमेंटची अपेक्षा पण होऊ शकते. ठीक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बघा, मार्केट आहेत ना ह्या लेवलला खूप वेळ थांबलं होतं, त्यामुळे मी इथे ही जी लेवल आहे मार्क करतोय. मी लगभग 24,080च्या वरती इथे स्कॅल्पिंग छोटी करू शकेन वरच्या साईडला. ओके, कारण का 80च्या नंतर मला इथे 70 पॉईंटची अपेक्षा भेटते. का? कारण का इकडनं मार्केट सुटलं मग 100ची रेंज आणि मग 120 150 मार्केट पटकन देईल आणि त्यानंतर वरचे टार्गेट तुम्हाला माहिती आहेत काय ते, कारण ते ऑलरेडी लागलेले आहेत 240 पर्यंत. ठीक आहे. हा पॅनल काउंट करूया, कारण काही गरज नाही. हा पॅनल तुटलेला आहे, मार्केटने तोडून टाकलेला आहे. दुसरी गोष्ट बघायला भेटते ना अशी की मार्केट आता एक टॉप वरनं खाली आलेलं आहे बघा. एक रेंज तुम्हाला दाखवतो मी, लगभग अशी. जर मी एक्सटेंड करायला गेलो तर ही मला अशी काहीतरी चौकट दिसत आहे. ठीक आहे. पण मी ती नाही कन्सिडर करता, मोठी नाही कन्सिडर करता, मी छोटी रॅली कन्सिडर करेन, कारण का मार्केटने बरोबर ह्या याला ऍडिशन केली. माझा बघा आपली आकृती अशी बनते, म्हणून मी सांगितलं की मी इथे काहीतरी करायचा प्रयत्न करतो. ह्या ट्रेंड लाईन जेव्हा मार्केट जर गेलं आणि सस्टेन झालं तर विशेष नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे. मी व्हिडिओ जरा लेट बनवलाय, कारण काही तांत्रिक अडचणीमुळे, काही माझ्या प्रॉब्लेम्समुळे व्यस्त असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणून मी आता 11:26 व्हिडिओ बनवतोय. मला कुठलेही प्रॉब्लेम असतील, हेल्थ खराब असेल, काय इश्यू असतील, पण मी व्हिडिओ नक्की बनवेन. 12 किंवा 1 वाजता किंवा 2 वाजता किंवा सकाळी 6 वाजता बनवेन, पण नक्की व्हिडिओ बनवेन. कारण का मला आज खूप मेसेजेस अजून तुमचा व्हिडिओ आला नाहीये. त्यांचे खूप आभार, धन्यवाद. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून लेवल्स लावताय, लेवल्स समजण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच्यावर ट्रेडिंग करताय. तुम्ही मोठे व्हा, त्याच्या पाठी मी मोठा होईन, हेच देवाकडे मागणं असतं. हेच विचार आपल्याला मोठे करतात. दुसऱ्यांचं भलं त्यामध्येच आपलं भलं असतं. ठीक आहे. म्हणून हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता उद्या एक मोठी मुवमेंट अपेक्षित असू, कारण का मार्केट बॉटमला 24,000ला इकडनं एक मुवमेंट घेऊ शकतो मार्केट. ठीक आहे. पण माझ्या मते मी उद्या एक खालच्या कॅन्डलच्या अपेक्षेमध्ये आहे. मी वरच्या लेवल्स पण तुम्हाला सांगितलं कुठे जाऊ शकतं मार्केट, आणि खालच्या लेवलला मार्केट जेव्हा येईल तेव्हा कुठल्या लेवल तोडून मार्केट न्यायला पाहिजे हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. RSI डायव्हर्जन्स हिशोब सांगितलाय. पीसीआर बघत असेल मी, पीसीआर रेशो बघत असेल तर 1.02 आहे, म्हणजे याचा अर्थ हा जरासा तरी हल्ला आणि 85 95 80 पर्यंत आला तर संभावना जास्त खाली आहे नेगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला गोष्टी सगळ्या समजल्या असतील, कळल्या असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन राहो ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. आजच्या पुरती एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.